चेपॉकवर जेव्हा IPLची स्पर्धा चालू झाली तेव्हा पहिली बॅटिंग करणं हे चुकीचं ठरू लागलं। दुसरी बॅटिंग करणाऱ्या संघाला विजयाची संधी जास्त मिळू लागली। काही सामन्यामध्ये या खेळपट्टीने स्वभाव बदलला। नंतर पहिली बॅटिंग करणं हे जास्त फायद्याचं व्हायला लागलं। रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी या सगळ्या गोष्टी हेरून ठेवलेल्या होत्या आणि त्यांना पहिली बॅटिंग करायची संधी मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा जो फायदा उचललाय तो कमाल होता। कलकत्ता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तींनी पहिल्या 2 विकेट अशा काढल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी विकेट म्हणजे विराट कोहलीची विकेट होती आणि त्या परिस्थितीतनं ग्लेन मॅक्सवेलनी संघाला बाहेर काढलं। ग्लेन मॅक्सवेल इतके दिवस बऱ्याचशा IPLच्या संघांना नुसतं गाजर दाखवत होता। बँगलोर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाला मात्र तो गाजर दाखवत नाहीये, चांगला गाजराचा हलवा खाऊ घालतोय। समंजस आणि सुंदर फलंदाजी तो करतोय। त्यांनी केलेली आजची खेळी ही संघाला अडचणीत बाहेर काढणारी होती आणि जेव्हा तो बाद झाला तेव्हा मैदानावरती होता AB डिव्हिलियर्स। AB डिव्हिलियर्स करता विकेट जणू काही वेगळं होतं, बॉलर्स वेगळे होते, त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसत असेल बहुतेक। काय बॅटिंग केली त्यांनी, कुठं फटके मारले आणि ते मारत असताना काय नजाकत त्यांनी दाखवली। AB डिव्हिलियर्सला 360 डिग्री प्लेयर का म्हणतात हे परत एकदा बघायला मिळालं। ज्या वेळेला बँगलोर संघानं 200चा टप्पा चेपॉकच्या खेळपट्टीवरती ओलांडला तेव्हाच त्यांच्याकरता विजयाचा मार्ग खुला झालेला होता। कलकत्ता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी मनापासून प्रयत्न केले, सुरुवातीपासून त्यांनी हाणामारीचे प्रयत्न केले, परंतु तो आवेश काही जास्त वेळ त्यांना टिकवता आला नाही, कारण बँगलोरच्या बॉलर्सनी स्लोअर 1 चेंडूचा मस्त वापर केला। परत एकदा काईल जेमिसन आणि त्याचबरोबर हर्षल पटेलनी फलंदाजांना जागचं हलू दिलं नाही। ज्याला गोलंदाज म्हणून म्हणजे मी रसेलबद्दल बोलतोय, चांगलाच मार पडला AB डिव्हिलियर्सकडनं। त्यांनी बॅटिंगला आल्यानंतर थोडे प्रयत्न केले पण पूर्वीचा आंद्रे रसेल काय आपल्याला बघायला मिळाला नाही आणि बँगलोरला एक भला मोठा विजय हाती लागला। हा विजय, हा पराभव हा दोन्ही संघांकरता लक्षणीय ठरणार आहे, कारण नेट रन रेटवरती मोठा फरक या जय पराजयाने पडणार आहे। काही गोष्टी मात्र ह्याच्यात चांगल्याच खटकल्या। बँगलोरचा संघ बॅटिंग करत असताना इयान मॉर्गन सारख्या तरबेज आणि चाणाक्ष कप्तानांनी शेवटच्या ओव्हर टाकायला आपल्या प्रमुख बॉलर्सना ठेवलं नाही आणि ही गोडचूक त्यांच्या मुळावरती आली। त्याचं कारण AB डिव्हिलियर्सनी शेवटच्या 2 षटकामध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि नुसतं तेवढंच नाही तर आंद्रे रसेलच्या 2 ओव्हरीत AB डिव्हिलियर्सनी स्वतःच्या 36 रन्स काहीतरी काढल्या। ह्याच्यावरनं किती धावा या शेवटच्या टप्प्यात झाल्या हे आपल्याला लक्षात येईल। म्हणून मी म्हणलं की मॉर्गनची ही चूक महागात पडली। बऱ्याच IPL कप्तानांकडनं ही चूक होताना दिसतेय। रोहित शर्मा सारखे चाणाक्ष कप्तान हेच लक्षात ठेवून शेवटच्या हाणामारीच्या षटकांसाठी ट्रेंट बोल्ट आणि बुमराला राखून ठेवतायत। या सगळ्याचा जर का विचार केला तर आज विराट कोहली खुश तो तुम बहुत होगे आज असा डायलॉग मारत असणार आणि त्याच्या उलट इयान मॉर्गनला मात्र खूप विचार करायला लागणार। डबल हेडरमधला दुसरा सामना पंजाब विरुद्ध दिल्ली संघांमध्ये होता। पंजाब संघाने पहिली बॅटिंग करत असताना राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अप्रतिम बॅटिंग केली, समंजस बॅटिंग केली। गेल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरलेल्या मयंक अग्रवालनी आउटस्टँडिंग फटकेबाजी केली, धपाधप त्यांनी धावगती वाढवली आणि त्याला उत्तम साथ सातत्यपूर्ण बॅटिंग करणाऱ्या KL राहुलनी दिली। तरीही मधल्या फळीमध्ये गेल असू देत किंवा बाकीचे फलंदाज निकोलस पुरन असू देत, दीपक हुडा असू देत, यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही। त्यामुळे पंजाबनी जो पाया रचलेला होता त्याच्यावरती भली मोठी धावांची इमारत त्यांना उभारता आलेली नाही आहे। दिल्लीच्या बॉलर्सनी बऱ्यापैकी चांगली बॉलिंग केली आणि त्यामुळे 195 धावांमध्ये पंजाब संघाला रोखता आलं आणि ज्या वेळेला दिल्लीची बॅटिंग चालू झाली तेव्हा सर्व खेळाची सूत्र ही गब्बरने आपल्या हातात घेतली, म्हणजे शिखर धवनने आपल्या हातात केली। त्यांनी सगळ्या बॉलर्सना धोपटून काढलं आणि त्याचबरोबर मला हे दुर्दैवाने म्हणायला लागेल की पंजाबच्या बॉलर्सनी खराब बॉलिंग करून गब्बरला मदतसुद्धा केली आणि शिखर धवननी त्याचा भरपूर फायदा उचलला। एक काळ असा होता की थोडंसं दडपण शिखर धवन 92 धावांवरती आऊट झाल्यानंतर आलेलं होतं, परंतु त्यावेळेला सर्वात अनुभवी बॉलर मोहम्मद शमीनी जी 17वी ओव्हर टाकली
ती म्हणजे अक्षरशः भयानक टाकली. त्याच्यामध्ये त्यांनी 2 नो बॉल टाकले आणि त्याचा फायदा दिल्लीच्या फलंदाजांनी उचलला आणि त्या ओव्हरमध्ये 18 का 20 रन्स त्यांनी चोपून काढल्या. आणि त्याच्यानंतर मेर्डिथनी जी ओव्हर टाकली त्याच्यातसुद्धा नो बॉल टाकला आणि मग दिल्लीचा विजय पक्का झाला. मागच्या सामन्याच्या पराभवानंतर मी सांगितलेलं होतं की पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने लिलावामध्ये चांगले बोलर्स न निवडल्याचा तोटा त्यांच्या संघाला सहन करायला लागणार आहे. आजच्या पराभवामध्ये तेच दिसून आलं. मोहम्मद शमीसारख्या सर्वात अनुभवी बॉलरला 50पेक्षा जास्त धावा या त्याच्या 4 षटकात चोपल्या गेल्या आणि ज्या ऑस्ट्रेलियन ताडमाड उंच बॉलरला मेर्डिथला पंजाबच्या संघानं मोठ्या उत्साहानं संघात सामावून घेतलं. त्यांनी फक्त वेगावरती भर दिला. त्याला दिशा नव्हती ना टप्पा होता आणि त्या वेगाचा फायदा हा फलंदाजांनी उचललेला आपल्याला दिसलेला आहे. त्यामुळे पंजाब संघाला या बॉलिंगमध्ये आता सुधारणा कशी करायची ही मोठी डोकेदुखी आहे. त्याच्या उलट दिल्ली संघाने मात्र आजचा सामना अप्रतिम पाठलाग करून मोठ्या विश्वासानं जिंकला आहे. त्यामुळे हे 2 डबल हेडर खूप मजेदार झाले.